नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण जे EWS आणि LIG यामध्ये जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे जे चार्जेस होते 2022 ते 24च्या दरम्यानमध्ये त्याची माहिती आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये जो नेक्स्ट कंटिन्यू भाग आपण सांगण्यात आलेला होता की आता याच्यानंतर जे नोड आहेत त्या नोडमध्ये किती प्रकारे स्टॅम्प ड्युटी होती आणि त्याच्यामध्ये कोणकोणते चार्जेस होते त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. 2022 ते 24च्या दरम्यान EWS जे इन्कम क्रायटेरिया होता तो 3 लाखाच्या आतमध्ये होता. त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी, LBT, मेट्रो सेस, ZP सेस, रजिस्ट्रेशन असे नोडवाईज हे रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचे चार्ज होते. LIG मध्ये 3 ते 6 लाख जे इन्कम क्रायटेरिया होतात त्यामध्ये सुद्धा हे चार्जेस होते. पण आता आपण जो नेक्स्ट भाग बघणार आहोत त्या भागामध्ये ज्यांचं इन्कम 6 लाखाच्या वर होते म्हणजे इन्कम क्रायटेरिया 6 लाखाच्या वर होता, MIG मध्ये तो भाग गणला जात होता. त्यासाठी 2022 ते 24च्या दरम्यान जी लॉटरी निघालेली होती त्यामध्ये यांना किती चार्ज लागलेला आहे त्याची माहिती पाहणार आहोत. बघा समोर आपल्याला जे LIG 6 लाख अबोव असं दिसत आहे. याच्यामध्ये बघा ज्यांना कळंबोली, तळोजा आणि खारघरमध्ये जी घरे लागलेली होती त्यांच्यासाठी 5% स्टॅम्प ड्युटी, LBT 1%, मेट्रो सेस 1% आणि रजिस्ट्रेशन 1%. ज्यांचे इन्कम 6 लाख रुपयाच्या वरती होते त्यांचं रजिस्ट्रेशन ऑफिस होतं पनवेल, जिल्हा रायगड. म्हणजे टोटल 5 आणि 3 8 म्हणजे जर अंदाजे 30 लाख रुपये घराची जर किंमत असेल तर 8% म्हणजे 8×24 म्हणजे 2,40,000 रुपये यांना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी हा खर्च येत होता. याच्यामध्ये बघा 5% हे स्टॅम्प ड्युटी ठेवण्यात आलेली होती ज्याचं इन्कम 6 लाखाच्या वरती होते. त्यांना ZP सेस हा लागू नव्हता. त्यानंतर आपण पाहणार आहोत द्रोणागिरी नोड. ज्यांना द्रोणागिरीमध्ये घरं लागलेली होती त्यांच्यासाठी बघा स्टॅम्प ड्युटी ही 5% होती. त्यांना LBT 0% होता, मेट्रो सेस 0% होता, ZP सेस 1% होता, रजिस्ट्रेशन 1%. नोड होतं द्रोणागिरी आणि त्यांचं सब रजिस्ट्रेशन ऑफिस होतं उरण, जिल्हा रायगड. ज्यांना द्रोणागिरीमध्ये जी घरे लागलेली होती 6 लाखाच्या अबोव इन्कम म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये ते बसत होते त्यांना हे 5 आणि 2 म्हणजे 7% त्यांना खर्च येत होता. आणि हा खर्च त्यांना जर अंदाजे 30 लाख रुपये घरांची जर किंमत असेल तर 5 आणि 2 7% म्हणजे 7×21 म्हणजे 2,10,000 रुपये त्यांना हा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च येत होता. त्यानंतर आपण पाहणार आहोत घनसोली. घनसोलीमध्ये ज्यांना घरं लागलेली होती त्यांच्यासाठी जे सांगण्यात आलेलं आहे स्टॅम्प ड्युटी 5%, LBT 1%, मेट्रो सेस 0, जे ZP सेस होता तो पण 0 होता आणि रजिस्ट्रेशन 1% म्हणजे 5 आणि 2 7%. घनसोली नोडमध्ये ज्यांना घरं लागलेली होती त्यांचं सब रजिस्ट्रेशन ऑफिस होतं ठाणे, जिल्हा ठाणे. तर असं हे सिडको लॉटरीमध्ये 2022 ते 24च्या दरम्यान ज्यांना लॉटरी लागली होती त्याच्यासाठी हे जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्ज होते. आता तुम्हाला ह्या लॉटरीमध्ये आता जी नोडवाईज घरे लागलेली आहेत जे आपले LIG EWSची जी घरे आहेत त्याच्यामध्ये जी घरे आहेत त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. आता आपण जे 2024मध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती यामध्ये जो इन्कम क्रायटेरिया सांगण्यात आलेला आहे EWSमध्ये जी घरे होती म्हणजे EWSचा क्रायटेरिया आता हा चेंज झालेला आहे. आता हा 6 लाखाच्या आतमध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत तो इन्कम क्रायटेरिया ठरवण्यात आलेला आहे आणि LIG हा 6 लाखाच्या वर. तर हेच जर आपल्याला जर कंटिन्यू जर सिडकोद्वारा जर हेच जर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन जर त्यांनी जर लागू धरले तर आपल्याला अंदाजे किती खर्च येणार आहे बघा. EWSमध्ये जी घरे आहेत ती बघा खारघर बस डेपो, कळंबोली बस डेपो, सेक्टर 28 तळोजा, सेक्टर 39 तळोजा, बामणडोंगरी, खारकोपर 2A आणि खारकोपर 2B हे 6 लाखाच्या आत आहे. आणि जर आपण जो व्हिडिओ बघितला बघा साईडला इथे LIG 3 लाख to 6 लाख
म्हणजे 6 लाखाच्या आत तुम्हाला आता हे EWS 3 लाखाच्या आत ग्राह्य धरायचे नाही आहे, तुम्हाला 6 लाखाच्या आत. म्हणजे जर समजा जर तुम्हाला 6 लाखाच्या आत आणि सिडकोने जर हीच कंटिन्यू जर प्रोसेस जर केली तर बघा तुम्हाला ज्या नोड वाईज बघा आता तुम्हाला हे जे तळोजामध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत EWS मध्ये यांच्यामध्ये जे सांगण्यात आलेलं होतं कळंबोली आणि तळोजा बघा स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये, LBT 1, मेट्रो सेस 1 आणि रजिस्ट्रेशन 1%. कळंबोली तळोजामध्ये EWS ज्यांना घरं लागलेली आहेत म्हणजे त्यांना 3% आणि 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणजे अंदाजे 30 लाख रुपये घराची जर किंमत असेल तर 30 त्रिक 9 म्हणजे 90,000 रुपये ते तुम्हाला खर्च आणि 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणजे तुम्हाला 91,000 रुपये हा कळंबोली तळोजा नोडमध्ये ज्यांना घरे लागले त्यांना खर्च येणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत खारघर बस डेपो सेक्टर 14. इथे सुद्धा EWS ची घरे होती. आता हे खारघरमध्ये या आपण जी सिडकोचं जे मागच्या वर्षीचं जे PDF बघितली त्याच्यामध्ये खारघरचा उल्लेख नाही आहे पण ते EWS कॅटेगरीमध्ये येतो. तर EWS कॅटेगरीमध्ये येतो तर बघा खारघरमध्ये मेट्रो आहे तर तुम्हाला मेट्रोचा 1% लागणार आहे. तिथे स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये लागणार आहे. ओके. LBT आता माझ्या माहितीनुसार LBT हे आता हे बंद झालेले आहे कारण की आता आय थिंक कुठेतरी वाचण्यात आलेले लेटर वगैरे आलेलं आहे असं वाटते त्यांचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे की LBT हे कॅन्सल झालेले आहे. अंदाजे मी सांगतो कारण की मला कन्फर्म माहिती नाही पण माझ्या वाचण्यानुसार आलेलं आहे. आय थिंक मागच्या या ज्या बामणडोंगरीमध्ये लॉटरीमध्ये ज्यांना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी त्यांना फक्त 2% त्यांनी म्हणजे ग्राह्य धरण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना 2% चार्ज आला आणि त्यांना LBT नाही आहे. आय थिंक तुम्हाला पण LBT नसणारच. जर तुम्हाला जर हे LBT जर नसली LBT चार्ज जर नसले तर खारघरमध्ये सुद्धा तुम्हाला 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी 1% मेट्रो सेस आणि 1% रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला हे 2% आणि 1000 रुपये असा चार्ज लागणार आहे EWS मध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत. बामणडोंगरीला सुद्धा पण हेच प्रोसेस राहणार आहे. आणि खारकोपर 2A खारकोपर 2B इथे सुद्धा EWS चे घरे आहेत. इथे सुद्धा बघा खारकोपरचा तर इथे उल्लेख नाही आहे पण ही 6 लाखाच्या आतमध्ये घरे आहेत तर यांना सुद्धा 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि जी LBT मेट्रो सेस ZP रजिस्ट्रेशन हे जे असतात यांना मिळून 2 ते 3% म्हणजे घुमून फिरून जर तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर EWS कॅटेगरीमध्ये ज्यांना घरे लागली त्यांना 3% आणि 1% स्टॅम्प ड्युटी असे अंदाजे तुम्हाला 1 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर आपल्याला LIG कडे जायचं आहे. LIG कॅटेगरीमध्ये जे घरे लागलेली आहेत LIG कॅटेगरीमध्ये घराचा क्रायटेरिया हा 6 लाखाच्या वर होता या लॉटरीमध्ये. तर आपलं जे PDF होतं मागच्या वर्षीचं त्याच्यामध्ये जे 6 लाखाच्या वर त्यांनी सांगण्यात आलेलं आहे तर त्यांना स्टॅम्प ड्युटी हे 5% सांगण्यात आलेले आहे. काही ठिकाणी LBT 1%, काही ठिकाणी मेट्रो सेस 1%, काही ठिकाणी ZP 1% आणि रजिस्ट्रेशन 1%. समजा सर्वच नोडला जर स्टॅम्प ड्युटी जर त्यांनी 5% जर ग्राह्य धरली मागच्या वर्षी जशी होती तशीच जर पुढे जर त्यांनी कंटिन्यू केली तर तुम्हाला बघा प्रत्येक नोडवेज घराच्या किमती वेगवेगळ्या आहे. वाशीला 74 लाख रुपये, खारघर बस टर्मिनलला 48 लाख रुपये, मानसरोवरला 41, खांदेश्वर 46, पनवेल बस टर्मिनलला 45 आणि खारकोपर प्लाटे 40 आणि तळोजा सेक्टर 34 अशी नोड वाईज आहे. आपण एक अंदाजे सांगतो तुम्हाला याच्यातली आपण कोणतीही एक किंमत ग्राह्य धरू. समजा खारकोपर प्लाट 2A ची याची किंमत प्राइस यांनी 40 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. जर येथे प्राइस ठेवण्यात आलेली आहे तर 40चे काही ठिकाणी 7% जर झाले तर 7 चौक 28 म्हणजे 2,80,000 रुपये आणि जर 8% झाली तर 8 चौक 32 म्हणजे 3,20,000 रुपये. असं हे आपल्याला जर त्यांनी मागचं जर कंटिन्यू जर केलं तर तुम्हाला हा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा खर्च येणार आहे असं आपल्याला सांगता येते. जसं जर त्यांनी पुढेच कंटिन्यू केलं तर असे हे LIG कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटीचे चार्ज लागणार आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. तुम्हाला जर ह्या स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनबद्दल जर आणखी जर काही माहिती मिळाली असेल सिडकोद्वारा त्यांच्या हेल्पलाईनवरती जर आपण फोन केला तर ते सांगतात की तुम्हाला GST सुद्धा 5% सांगण्यात आले. काहीच्या कमेंट आलेल्या आहेत त्या कमेंटमध्ये त्यांनी त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत की आम्हाला तर हेल्पलाईनला त्यांनी 5% GST पण सांगण्यात आलेले आहे. मग 5% GST जर ते घेतील तर स्टॅम्प ड्युटी 5% घेतील तर मग तुम्हाला घराचं रजिस्ट्रेशन हे खूप महाग होणार आहे. कारण की 5 आणि 5 10 आणि ते 13 म्हणजे जर तुम्हाला
एक अंदाजे किंमत जर 30 लाख असली तर तुम्हाला 13% जर म्हटलं अंदाजे, अजून त्यांनी असं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, मग तुम्हाला मग 4.5 ते 5 लाख रुपये हा खर्च जाऊ शकतो. अजून त्यांचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, आपण कन्फ्यूज होणार नाही आहे. जेव्हा नोटिफिकेशन येईल, जेव्हा त्यांच्याशी PDF येईल, तेव्हा पण आपण त्यांना वेळोवेळी तुम्हाला मी व्हिडिओद्वारा गाईड करेल. पण आणखी जर तुम्हाला जर अशी काही माहिती मिळाली असेल सिडकोद्वारा तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू आणि जे काही असेल आपले डाऊट ते क्लिअर होतील. व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.